नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण थॉर्नडाईकचे अध्ययनाचे मुख्य 3 नियम समजून घेतले होते. या व्हिडिओमध्ये आपण दुय्यम नियम समजून घेणार आहोत. तरी हे दुय्यम नियम समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. थॉर्नडाईकचे अध्ययनाचे 3 मुख्य नियम असे होते. पहिला नियम सज्जतेचा नियम, दुसरा सरावाचा नियम व तिसरा परिणामाचा नियम. थॉर्नडाईक यांनी त्यांच्या अध्ययन उपपत्तीमध्ये काही दुय्यम नियम सेकंडरी लॉ ऑफ लर्निंग देखील सांगितले आहेत. हे नियम मुख्य नियमाइतके प्रभावी नसले तरी अध्ययनाच्या प्रक्रियेत त्यांचीही भूमिका असते. थॉर्नडाईकचे अध्ययनाचे दुय्यम नियम असे आहेत. पहिला बहुप्रतिसादाचा नियम, दुसरा मानसिक तयारीचा नियम, तिसरा आंशिक क्रियेचा नियम, चौथा साधर्म्याचा नियम व पाचवा साहचर्यात्मक बदलाचा नियम असे हे 5 नियम आहेत. त्यातील पहिला नियम बहुप्रतिसादाचा नियम लॉ ऑफ मल्टिपल रिस्पॉन्स म्हणजे समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करणे. जेव्हा एखादी व्यक्ती नवीन किंवा अनोळखी परिस्थितीत येते आणि तिला एखादी समस्या सोडवायची असते, तेव्हा ती एकाच प्रकारचा प्रतिसाद न देता अनेक प्रकारचे प्रतिसाद देऊन पाहते. जो प्रतिसाद योग्य ठरतो तो प्रतिसाद व्यक्ती शिकते. समजा एखाद्या विद्यार्थ्याला सायकल दुरुस्त करायची आहे, पण त्याला ती कशी करायची हे माहीत नाही. तो सायकलचे वेगवेगळे भाग तपासून पाहील, वेगवेगळी साधने वापरून पाहील, असे अनेक प्रयत्न करेल व शेवटी ज्या प्रयत्नाने सायकल दुरुस्त होईल तो प्रयत्न त्याच्या लक्षात राहील. दुसरा नियम मानसिक तयारीचा नियम लॉ ऑफ सेट ऑर ॲटिट्यूड म्हणजे शिकणाऱ्याची मानसिक तयारी किंवा दृष्टिकोन शिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतो. हा नियम सांगतो की शिकणाऱ्याची मानसिक तयारी, दृष्टिकोन, आवड आणि भावना अध्ययनाच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम करतात. एखाद्या विशिष्ट कृतीसाठी किंवा अध्ययनासाठी व्यक्तीची मानसिक तयारी असेल तर ती अधिक प्रभावीपणे शिकते. एखाद्या विद्यार्थ्याला गणिताची भीती वाटत असेल तर तो विषय शिकताना त्याला अधिक अडचणी येतील. या उलट जर त्याला गणिताची आवड असेल तर तो गणित शिकण्यासाठी उत्सुक असेल व तो गणित सहज शिकेल. सकारात्मक दृष्टिकोन अध्ययनासाठी आवश्यक असतो. तिसरा नियम आंशिक क्रियेचा नियम लॉ ऑफ पार्शियल ॲक्टिव्हिटी म्हणजे मोठ्या समस्येचे लहान भागांमध्ये विभाजन करून सोडवणे. हा नियम जेव्हा एखादी व्यक्ती एखादे मोठे किंवा जटिल कार्य शिकते तेव्हा ती त्या कार्याकडे संपूर्णपणे लक्ष न देता त्याच्या विशिष्ट भागाकडे किंवा वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करते. तसेच समस्या सोडवण्यासाठी मोठ्या कार्याचे लहान भागांमध्ये विभाजन करते. एखाद्या विद्यार्थ्याला मोठा निबंध लिहायचा असेल तर तो एकाच वेळी पूर्ण निबंध लिहायला बसणार नाही. तो आधी प्रस्तावना, नंतर मुख्य भाग आणि शेवटी समारोप असे लहान भाग करेल आणि त्यावर लक्ष केंद्रित करेल. किंवा क्रिकेट खेळताना फलंदाज फक्त चेंडूवर लक्ष केंद्रित करतो, तो बाकीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही. चौथा नियम साधर्म्याचा नियम लॉ ऑफ ॲनॅलॉजी म्हणजे नवीन परिस्थितीला जुन्या अनुभवांच्या आधारे प्रतिसाद देणे. हा नियम सांगतो की जेव्हा
व्यक्ती नवीन परिस्थितीत येते तेव्हा ती त्या परिस्थितीला पूर्वीच्या परिचित परिस्थितीशी जोडून सादृश्य साधून प्रतिसाद देते. नवीन समस्या सोडवण्यासाठी जुन्या अनुभवांचा किंवा ज्ञानाचा वापर करते. जर एखाद्या व्यक्तीने स्कूटर चालवायला शिकली असेल तर तिला नवीन प्रकारची स्कूटर किंवा मोटरसायकल चालवायला शिकताना कमी वेळ लागेल, कारण ती व्यक्ती जुन्या अनुभवांचा वापर करेल. एका भाषेत व्याकरण शिकलेल्या विद्यार्थ्याला दुसऱ्या भाषेचे व्याकरण शिकणे थोडे सोपे जाते, कारण तो साधर्म्य शोधतो. 5वा व शेवटचा नियम साहचर्यात्मक बदलाचा नियम, लॉ ऑफ असोसिएटिव्ह शिफ्टिंग. एका उद्दीपकाकडून दुसऱ्या उद्दीपकाकडे प्रतिक्रिया हस्तांतरित करणे. या नियमानुसार एखादी प्रतिक्रिया जी एका उद्दीपकाला दिली जाते ती दुसऱ्या उद्दीपकाकडे हस्तांतरित केली जाऊ शकते. जर हे दोन्ही उद्दीपक वारंवार एकत्र सादर केले गेले तर उद्दीपकांमध्ये बदल करूनही तीच प्रतिक्रिया मिळवली जाते. समजा एखाद्या कुत्र्याला बस म्हटल्यावर बसायला शिकवले आहे. नंतर जर तुम्ही खाली बस असे म्हटले म्हणजे बस या शब्दासोबतच नवीन शब्द उच्चारला तर कुत्रा खाली बस म्हटल्यावरही बसायला शिकू शकतो. वर्गामध्ये शिक्षिका प्रथम अ अक्षर मोठ्या चित्रासोबत दाखवते आणि नंतर फक्त अ अक्षर दाखवून मुलांना ओळखायला लावते. या व्हिडिओतून तुम्हाला थॉर्नडाईक यांचे अध्ययनाचे दुय्यम नियम समजले असतील अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.